जोडण्यासाठी शासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे। वाळवंट बंदरासाठी रस्ता तसेच रेल्वेसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे। वाळवंट बंदराजवळ मोठं टेक्सटाईल पार्क उभारण्यासाठी हालचाली सुरू आहेत। यासाठी पालघर जिल्ह्यातील 1200 एकर जमीन भूसंपादन केली जाणार आहे। पालघर जिल्ह्यातील माहीम आणि टोकराळे गावातील जमीन भूसंपादन करण्यात येणार आहे। यासाठी बांधकाम विभाग आणि MIDC विभागाच्या अधिकारी यांचा सर्वे सुरू करण्यात आला आहे। वाळवंट बंदराजवळ हा प्रकल्प उभा केल्याने निर्यातीसाठी सुलभता येणार असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र हा प्रकल्प खासगी उद्योजक चालवणार की सरकार यात अद्याप स्पष्टता नाही। या टेक्सटाईल पार्कसाठी मोठे रस्ते बांधण्यासाठी बांधकाम विभागाच्या हालचाली सुरू आहेत। या प्रकल्पासाठी 65 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून नवीन पाण्याचे बंधारेही बांधले जाणार आहेत। पालघर तालुक्यात दुग्ध व्यवसाय विभागाकडे टोकराळे केळवे रोड येथील सर्वे नंबर 6, 8, 10, 11, 12, A13, 14, 31, 33 व 34 मधील 112 हेक्टर व माहीम गावातील सर्वे नंबर 835, 1, 63 हेक्टर व 836, 111 हेक्टर या जागांसह लगतच्या भागातील शासकीय जागांमध्ये टेक्सटाईल पार्क उभारण्याचे विचारधनी आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात MIDC, पाटबंधारे विभाग, वन विभाग, महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका होत असून विभाग निहाय स्थळ पाहणीही करण्यात आली आहे। मुंबईतील कोस्टल रोड वाळवंट बंदरापर्यंत नेण्याचा सरकारचा मानस असल्याचं सांगण्यात येत आहे। पालघरमध्ये विमानतळ बांधण्याबाबत जमीन आणि साध्यता अहवाल एकनाथ शिंदेकडून मागवण्यात आला आहे। वाळवंट बंदर विमानतळ आणि कोस्टल रोडशी जोडल्यास तिथे कनेक्टिव्हिटी वाढून त्या भागाचा विकासही मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होणार आहे।